पेपर 1 मॅथ्समध्ये भूमितीवर पडलेले प्रश्न आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते आपण काही डिस्कस करतोय. आता 2025मध्ये एक प्रश्न पडला होता, तो असा आहे: ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा पी क्यू ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असल्यास वर्तुळाची त्रिज्या किती? तर हे वर्तुळ आहे, ही त्याची जीवा आहे पी क्यू, त्याची लांबी दिली आहे 16 सेंटीमीटर आणि सेंटरपासून त्याचं डिस्टन्स आहे हे 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे जर आपण इथून परपेंडिक्युलर काढला तर हे 6 सेंटीमीटर आहे आणि हे राईट अँगलमध्ये आहे. आपल्या त्रिज्या काढायची आहे, तर ही जीवा ही याला परपेंडिक्युलर आहे. जर आपण हे असं जोडलं तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो, काटकोन त्रिकोण तयार होतो. पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो. तर आता ही पी क्यू आहे ती 16 सेंटीमीटर आहे, तर ही एवढी निम्मी झाली, ही 8 झाली. आणि मग ही 6 आणि ही 8 असेल तर ही असेल, ही 10 असेल. म्हणून त्रिज्या आहे ती 10 आहे. 10 हे उत्तर आहे. आता हा प्रश्न बघू. हा सर्कल आहे आणि त्याला या 2 टँजंट काढलेल्या आहेत की ज्या पॉईंट डीला मीट होतात आणि त्या अँगल 68 डिग्रीचा अंशाचा कोन करतात. तर त्यांनी विचारलं की अँगल AOB किती? आता बघा की हे टँजन्शियल आहे, म्हणजे इथं राईट अँगल आहे. टँजन्शियल आहे सर्कलला, म्हणजे हा काटकोन आहे, हा काटकोन आहे. तुम्हाला माहिती आहे की टोटल अँगल 4 चौरसाचे चौकोनाचे आहेत, त्याची 360 बेरीज असते. 360 पैकी हे 90 आणि 90 गेले, म्हणजे 180. 180 म्हणजे हा अँगल अधिक हा अँगल म्हणजे 180 होतात. मग हा अँगल काढायचा, तर 180 मधून 68 वजा करायचं. 180 मधून 68 वजा केले, 8 2 10, 112. म्हणून 112 हे उत्तर आहे. हा अँगल आहे, हा 112 आहे. परत मी सांगतो की हे आणि हे यांची बेरीज आहे ती 180 आहे. म्हणून हा अँगल अधिक हा अँगल, याची बेरीज 180 असणार. मग याची बेरीज 180 आहे, त्याच्यातून 68 वजा केले तर हा अँगल येतो आणि तो 112 येतो. आता हा प्रश्न बघू. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? हा काय प्रश्न आहे बघा. हे समजा सर्कल आहे आणि वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप, केंद्रीय कोनाचे माप म्हणजे हा केंद्रीय कोन झाला. हा केंद्रीय कोन किती दिलाय? 125 दिलाय. तर त्यांनी हा अँगल विचारलाय, हा अँगल किती असेल? तर टोटल अँगल हा 360 आहे, म्हणून 360 वजा 125, 5 5 10, 3 235. म्हणून 235 हा अँगल आहे. हे उत्तर आहे. आता हा चौथा प्रश्न आहे. ही आकृती दिलेली आहे. प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेंटीमीटर आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? आता याची एका चौरसाची परिमिती 9.6 आहे, तर एक बाजू आहे त्याची किती? तर एक बाजू आहे ती 9.6 भागिले 4, कारण चौरस आहे. मग 4 दुने 8 आणि 4 चौक 16. म्हणून एक साईड आहे किंवा ही साईड आहे, ही 2.4 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला परिमिती आकृतीची काढायची आहे, म्हणून ही आपल्याला काढायची अशी. ही परिमिती आहे, ही परिमिती आहे. त्याआधी आपण पूर्ण बाजू बघू. ही 1 आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 पूर्ण बाजू आहेत, म्हणजे 13 गुणिले 2.4 हे झालं. आता अर्ध्या किती आहेत बघू. ही अर्धी आहे, ही एक अर्धी,
ही 2, ही 3, ही 4, ही 5 आणि ही 6. 6 अर्ध्यात. 6 गुणिले अर्ध्या म्हणजे 1.2. आता आपण सगळ्या घेतल्या, सगळ्या कव्हर झालेल्या आहेत. तर आता याची कॅल्क्युलेशन करू. 13 52, 5 13 26 आणि 5 31 आणि 12 72 म्हणून 7.2. मग यांची बेरीज झाली 0.4 आणि 38. म्हणजे परिमिती 38.4 येते, म्हणून हे उत्तर बरोबर. परिमिती आकृतीची पूर्ण ही 38.4 सेंटीमीटर आहे. हा प्रश्न बघू. खालील आकृतीतील पंचकोनी चित्ती, पंचकोनी चित्ती म्हणजे ही पंचकोनी चित्तीच्या शिरोबिंदूंची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता याला शिरोबिंदू किती आहेत, तर एक खालची जिथं टेबलवर रेस्ट करते ते एक प्लेन आहे आणि हे वरचं दुसरं प्लेन आहे. तर याच्या शिरोबिंदू हे 5 आहेत इथं वरती आणि 5 आहेत खाली, म्हणजे टोटल आहेत 10. शिरोबिंदू 10 आहेत. आणि पृष्ठसंख्या किती आहे, तर पृष्ठसंख्या पंचकोन आहे म्हणून 5 उभे आहेत. 5 उभे आहेत आणि एक वरती आडवं आहे आणि खाली एक आडवं आहे, म्हणजे टोटल 7 आहेत. तर हे शिरोबिंदू या 7पेक्षा कितीने जास्त आहे, तर 3ने मोठं आहे, म्हणून हे 3 आहे, उत्तर आहे. आता हा प्रश्न बघू. 60 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी ₹30 प्रति चौरस मीटर, हे युनिट लक्ष द्या, चौरस मीटर आहे, दराने किती रुपये खर्च येईल. तर या बाजू आहेत या सेंटीमीटरमध्ये दिल्या आहेत आणि इकडं हे चौरस मीटरमध्ये दिलं आहे. तर याचा आता किती सरफेस होतात, हे घन आहे म्हणजे 6 फेसेस येतात. 6 फेसेस आहेत. त्याच्यातला खालचा फेस आहे त्याला रंग द्यायचा नाही आहे, म्हणजे फक्त 5च उरले. बरं, एका फेसचा क्षेत्रफळ किती येतं, 60 × 60 म्हणजे 0.6 मीटर गुणिले 0.6 मीटर, हे एका फेसचा क्षेत्रफळ आहे. आणि अशी 5 फेसेस आहेत म्हणून हे 5, हे झालं चौरस मीटर. एवढा रंग द्यायचा आहे आणि रेट काय दिला, ₹30 प्रति चौरस मीटर, म्हणजे गुणिले 30, एवढे पैसे खर्च येईल. म्हणून हे 6 6 36, 0.6 नंतर हे 5 गुणिले 30, म्हणून हे 3.6 × 3 झालं. 5 × 15, 15 × 90, 9, 15 × 45, 54 रुपये एवढा खर्च येईल, म्हणून 54 रुपये हे उत्तर आहे. हा प्रश्न आहे. 50 मीटर लांबी आणि 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती असेल. आता ही बाग आहे, ही 30 मीटर बाय 50 मीटर या आयताकृती साईजची आहे. त्याच्या बाहेरून 5 मीटर रुंदीचा रस्ता काढला आहे, त्या रस्त्याची एरिया किती आहे हा प्रश्न आहे. हे आपण बघू की ही बाजू किती होते. आता ही बाजू आहे, ही 50 आहे आणि इकडं 5 आणि इकडं 5, म्हणजे ही झाली 60 झाली. तर हा एरिया झाला. हा एरिया किती आला, 60 × 5, 60 × 5 आणि हा पट्टा आहे असाच इकडेही पट्टा आहे म्हणून गुणिले 2, हा एक झाला. आणि आता हा एरिया किती आहे, 30 × 5 आणि इथे 30 × 5 आहे, म्हणून 30 × 5 × 2
हा एवढा झाला टोटल एरिया. आपण हा कॅल्क्युलेट करू. 5 दुने 10 म्हणून हे 600 आणि 5 दुने 10 गुणिले 30 300, म्हणजे एकूण एरिया 900 आला. म्हणून हा ऑप्शन आहे, हे उत्तर आहे. 900 हे उत्तर आहे. आता हा प्रश्न बघू. एका कोनाचा कोटी कोन 35 अंश मापाचा आहे, तर त्याचा पूरक कोन किती अंशाचा असेल? आता हे बघा, हा अँगल आहे, हा समजा थीटा आहे, तर कोटी कोन म्हणजे 90 अंश टोटल कोन असतो. तर मग हा 35 आहे, तर हा किती असेल? तर हा 90 वजा 35 असं असेल. म्हणजे किती आलं आहे? 4 आणि 5 9. म्हणजे हा कोन आहे, हा 55 अंशाचा आहे. आणि याचा पूरक कोन म्हणजे एकूण बेरीज 180 अंश, तर त्याच्याला 55 हा आहे, तर हा अँगल किती? म्हणून 180 वजा 55, म्हणून 5 आणि 5 10, हात चालला 1 6 आणि 2 125, म्हणून 125 हे उत्तर आहे. असे भूमितीचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतात. जरी भूमिती हे पेपर 1च्या सिलेबस नाही, तरीसुद्धा एवढे प्रश्न विचारले गेलेले आहेत, आपल्या तयारी तर करायची.